विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यनिर्मितीचा मार्क्सवादी सिद्धांत अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण राज्यनिर्मितीचा उत्क्रांतवादी किंवा ऐतिहासिक सिद्धांत अभ्यासला आणि त्यानंतर आपण राज्यनिर्मितीचा सामाजिक कराराचा सिद्धांत आपण अभ्यासला आहे. राज्याच्या निर्मितीला नेमके कोणते घटक कारणीभूत आहेत या बाबतीमध्ये विचारवंतांमध्ये एक प्रकारचे मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. पण असे असले तरी राज्यनिर्मितीची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करणारे जे विचारवंत आहेत त्यामध्ये काही मोजके विचारवंत आपल्याला त्यामध्ये सांगता येतील आणि त्या अग्रक्रमाने आपणाला कार्ल मार्क्स या विचारवंताचे नाव घ्यावे लागेल. प्लेटो, ॲरिस्टॉटलसारखे विचारवंत राज्य हे निसर्गाने निर्माण केले, नैसर्गिक आहे असं मानतात. मॅकॅव्हलीसारखा विचारवंत राज्याची निर्मिती ही शक्ती किंवा बलातून झाली असे त्या ठिकाणी म्हणतो. तर हॉब्स, लॉक आणि रुसोसारखे विचारवंत राज्याची निर्मिती ही माणसाने सामाजिक करारातून केली आहे असे त्या ठिकाणी म्हटले आहे. परंतु राज्यनिर्मितीचा एक आधुनिक आणि शास्त्रीय सिद्धांत म्हणून मार्क्सवादी सिद्धांत ओळखला जातो आणि म्हणून आज आपण राज्यनिर्मितीचा मार्क्सवादी सिद्धांत त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कार्ल मार्क्स या विचारवंताने जे तत्त्वज्ञान मांडले ते एकूण तत्त्वज्ञान साम्यवादी तत्त्वज्ञान किंवा मार्क्सवादी तत्त्वज्ञान म्हणून ओळखले जाते. अर्ध्या अधिक जगापेक्षा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कार्ल मार्क्स हा एक विचारवंत आहे. अशा या थोर विचारवंताचा जन्म आपण पाहतो की 1818 जर्मनी किंवा त्यावेळचा प्रशिया या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येतो. कार्ल मार्क्स हा एक बुद्धिमान, हुशार अशा प्रकारचा विद्यार्थी होता. आपल्या मुलाने धार्मिक कार्य करावे असे त्याच्या वडिलाला त्या ठिकाणी वाटत होते. परंतु आपण पाहतो की धर्माला आपूची गोळी मानून एक प्रकारे धर्माचा निषेध करणारा कार्ल मार्क्स हा पुढे चालून एक विचारवंत म्हणून पुढे आला. त्याने अनेक ग्रंथ लिहिले, परंतु त्याचे राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा एकूण तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे दोन ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे त्याचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ आणि दुसरा म्हणजे दास कॅपिटल. तर ह्या दोन्ही ग्रंथामध्ये त्याचे एकूण राजकीय तत्त्वज्ञान आपणाला सामावलेले त्या ठिकाणी दिसून येते. अशा या थोर विचारवंताचा मृत्यू आपण पाहतो की 1883 झालेला दिसून येतो. कार्ल मार्क्सने जी साम्यवादाची मांडणी केली किंवा ज्याला आपण मार्क्सवाद म्हणतो त्या मार्क्सवादाची मांडणी केली त्याची काही वैशिष्ट्ये अगोदर जर बघितली तर आपल्याला त्याचे राज्यविषयक विचार समजायला त्या ठिकाणी सोपे जाते. याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे द्वंद्वात्मक भौतिकवाद. कार्ल मार्क्सच्या एकूण राजकीय तत्त्वज्ञानाचा मूलाधार किंवा पाया जर कोणता असेल तर तो त्याचा द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे. खरे बघितलं तर द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणजे काय, तर कार्ल मार्क्स हा पहिला विचारवंत आहे की जो म्हणतो की या सृष्टीमध्ये जे काही परिवर्तन होते ते द्वंद्वात्मक पद्धतीने आणि ते भौतिकवादाने त्या ठिकाणी होत असते. आपण पाहतो की द्वंद्ववाद म्हणजे काय, तर द्वंद्ववाद हा हेगेलने मांडलेला आहे. हेगेल म्हणतो की वाद, प्रतिवाद आणि संवाद या पद्धतीने सृष्टीमध्ये बदल होतो किंवा विकास होत असतो. परंतु त्याच्या पाठीमागे कोणाची तरी इच्छा असते असं हेगेलनं त्या ठिकाणी म्हटलेले. पण कार्ल मार्क्सला हे मान्य नाही. कार्ल मार्क्स म्हणतो की सृष्टीमध्ये होणारे परिवर्तन वाद, प्रतिवाद आणि संवाद या पद्धतीने होते, परंतु ते भौतिक वादाने होते. आणि म्हणून तो म्हणतो
की पदार्थ हे अंतिम सत्य आहे. पदार्थामुळे सृष्टीत बदल होत असतो. सृष्टीमुळे किंवा कुणाच्या तरी इच्छेमुळे पदार्थामध्ये बदल होत नाही आणि म्हणून अंतिम सत्य हे पदार्थ किंवा भौतिक शास्त्रवाद आहे असं त्या ठिकाणी कार्ल मार्क्सनं म्हटलेलं आहे. म्हणून त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा मूलाधार जर आपण बघितलं तर ते म्हणजे द्वंद्वात्मक भौतिकवाद हा एक आहे. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर ऐतिहासिक भौतिकवादी मीमांसा. मॅकॅहॉलिन कार्ल मार्क्सने इतिहासाची भौतिकवादी मीमांसा केली आहे. इतिहासामध्ये आजपर्यंत जे काही बदल झालेले आहेत ते भौतिकवादातून झालेले आहेत. उत्पादन साधने बदलली की समाजामध्ये बदल होत असतो असं कार्ल मार्क्स म्हणतो. आपण पाहतो तो म्हणतो की अत्यंत सुरुवातीच्या काळाला मनुष्य अत्यंत नैसर्गिक जीवन जगत होता, ज्याला की तो प्राचीन साम्यवाद म्हणतो. या अवस्थेमध्ये कसल्याही प्रकारची संपत्तीचा शोध त्या ठिकाणी लागला नव्हता आणि त्यामुळे मग कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नव्हते, कोणी गरीब किंवा श्रीमंत नव्हते. सर्व माणसं सारखी होती. एखादी शिकार करून आणून ती आपापसामध्ये वाटून माणूस त्या ठिकाणी खात होता. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो गुलामगिरीचा काळ आला आणि ह्या गुलामगिरीच्या काळामध्ये मग आपण पाहतो की मालक आणि गुलाम अशा प्रकारचे दोन वर्ग त्या ठिकाणी निर्माण झाले. माणसाला स्थिर जीवन प्राप्त झालं आणि त्याच्यामधून मग आपण पाहतो जमिनीचा शोध लागला. माणूस पशुपक्ष्यांकडून जमीन कसू लागला आणि त्यातूनच मग एखाद्या हुशार माणसाला असं वाटलं की या ठिकाणचे गरीब माणसं किंवा जे दुबळे माणसं आहेत त्यांना गुलाम करूनसुद्धा आपल्याला जमीन कसता येते. आणि तेव्हापासून मग आपण पाहतो की त्या हुशार माणसाने काही माणसांना गुलाम केलं आणि याच्यातूनच मग मालक आणि गुलाम असे दोन वर्ग निर्माण झाले आणि पुढे चालून मग ही इतिहासामध्ये हळूहळू बदल होत गेले. हे बदल व्हायला मेन कारण जर कोणतं कारण होत असेल तर ते म्हणजे उत्पादन साधनं आहे असं त्या ठिकाणी मार्क्सनं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वर्गसंघर्ष. मार्क्स म्हणतो की मानवजातीचा आजपर्यंतचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. काळ कोणताही असू द्या, प्राचीन काळ असू द्या किंवा मध्ययुगीन काळ असू द्या किंवा आधुनिक काळ असू द्या, काळाच्या प्रत्येक गटावर आपण पाहतो की दोन वर्ग असलेले आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे श्रीमंत वर्ग आणि दुसरा म्हणजे गरीब वर्ग. त्यालाच मार्क्स म्हणतो शोषक आणि शोषित. शोषक वर्ग हा शोषित वर्गाचे शोषण करतो आणि मग हे शोषण इतक्या टोकाला जाते की शोषित वर्गाला शोषण करणाऱ्या वर्गाविरुद्ध बंड किंवा संघर्ष करावाच लागतो आणि त्यामधून मग एक प्रकारची क्रांती घडून येत असते आणि मग वर्गसंघर्ष हा अपरिहार्य आहे असं त्या मार्क्स म्हणतो. आणि ह्या वर्गसंघर्षाची पुढे चालून परिणिती ही कामगारांच्या वर्गाची हुकुमशाही निर्माण होते. शोषण करणारे कमी असतात आणि शोषित वर्ग हा बहुसंख्य असतो. तो संघटित असत नाही म्हणून सुरुवातीला तो क्रांती करत नाही. परंतु एक वेळ अशी येते की त्याला संघटित झाल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि म्हणून तो संघटित होतो आणि श्रीमंत वर्गाच्या विरुद्ध क्रांती करतो आणि क्रांती करून राज्याची संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतो असं त्या ठिकाणी कार्ल मार्क्स म्हणतो. आणि यालाच त्याने कामगार वर्गाची हुकुमशाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा कामगार वर्ग राज्याची सत्ता आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा हळूहळू मग तो राज्यामधील उत्पादन साधनांची मालकी समाजाच्या मालकीची करतो आणि त्याच्यातून मग साम्यवादी अवस्था येते. आणि ही साम्यवादी अवस्था म्हणजेच वर्गविरहित, समाजविरहित किंवा राज्यविरहित अशा प्रकारची एक शुद्ध आणि चांगल्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. त्यालाच कार्ल मार्क्सने साम्यवाद असं म्हटलेलं आहे. तर एकूण हे वैशिष्ट्य बघता कार्ल मार्क्स हा पहिला विचारवंत आहे की राज्याची निर्मिती नेमकी कशी झाली. तर त्याची वैशिष्ट्ये सांगत असताना आपल्याला पहिला मुद्दा त्या ठिकाणी सांगता येईल, राज्य हे वर्गसंघर्षाचा परिणाम आहे. श्रीमंत वर्गाने गरीब वर्गाचे शोषण करण्यासाठी राज्याची निर्मिती केली आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. तो याच्या पुढे जाऊन म्हणतो गरिबांचे शोषण करण्याचे एक साधन म्हणजे राज्य आहे
आणि म्हणून वर्गसंघर्षाच्या परिणामातूनच राज्याची निर्मिती झाली असं त्या ठिकाणी कार्ल मार्क्स म्हटलेलं आहे. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आर्थिक घटक किंवा उत्पादन साधन हाच राज्य निर्मितीचा मुख्य आधार आहे आणि त्याच्यामुळेच राज्याची निर्मिती झाली असं सुद्धा कार्ल मार्क्सनं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पाशवी शक्ती हा राज्याचा मुख्य आधार आहे. राज्याची निर्मिती माणसाने का केली तर गरीब माणसाचे शोषण करण्यासाठी राज्याची निर्मिती केली आणि म्हणून राज्य निर्मितीचा मुख्य आधार हा पाशवी शक्ती आहे. आजही आपण पाहतो की राज्याची सत्ता कुणाच्या हातामध्ये आहे तर श्रीमंत वर्गाच्या हातामध्ये आहे. आजही कुठंही आपण जर गेलो, कोणत्याही देशामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं आहे की ही जी काही बलवान लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, हे श्रीमंत लोक राज्याची सत्ता आपल्या हातात घेतात आणि त्या सत्तेचा अनैतिकपणे पाशवी पद्धतीने वापर करून गरीब लोकांवर आपली सत्ता लादतात आणि म्हणून राज्य निर्मितीचा मुख्य आधार कार्ल मार्क्सच्या मतानुसार पाशवी शक्ती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मार्क्स म्हणतो की शोषणाचे ते साधन आहे. माणसाचे शोषण करण्यासाठीच माणसाने राज्याची निर्मिती केली आहे आणि म्हणून राज्य हे शोषणाचं एक प्रकारचं साधन आहे. श्रीमंत वर्गाने गरीब वर्गाचे शोषण करण्यासाठी राज्यासारख्या अमूर्त संकल्पनेचा शोध लावला आणि शोध लावून राज्याची निर्मिती केली आणि त्या आडून श्रीमंत माणूस गरीब माणसाचे त्या ठिकाणी शोषण करतो आणि म्हणून मग आपण पाहतो की राज्य हे शोषणाचे एक प्रमुख साधन आहे असं सुद्धा कार्ल मार्क्सने म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राज्य हे धनिक वर्गाच्या हिताची जोपासना करते. राज्याची निर्मितीच ही मुळात धनिक वर्गाने केली असल्यामुळे किंवा श्रीमंत वर्गाने केली असल्यामुळे म्हणून मग हा वर्ग अगोदर आपलं हित जोपासणार आणि नंतर मग गरिबाचं कल्याण किंवा गरिबाच्या हिताची त्या ठिकाणी बाजू घेणार आणि म्हणून कार्ल मार्क्स म्हणतो की राज्य हे गरिबाच्या बाजूनं कधीच असत नाही तर ते श्रीमंताच्या बाजूनं सतत असतं आणि श्रीमंत वर्गाच्याच हिताची त्या ठिकाणी जोपासना करत असतं. अशा प्रकारचं सुद्धा मार्क्सनं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणून मग मार्क्स म्हणतो अशा प्रकारचं राज्य हे नष्ट झालं पाहिजे आणि एक राज्यविहीन समाज त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. जोपर्यंत समाजातून वर्ग नष्ट होणार नाहीत, गरीब श्रीमंतातली दरी त्या ठिकाणी कमी होणार नाही किंवा गरीब श्रीमंत अशा प्रकारचे वर्ग त्या ठिकाणी नष्ट होणार नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने वर्गविरहित व राज्यविरहित अशा प्रकारचा समाज त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि म्हणून मग कार्ल मार्क्सने आपण पाहतो की एका वर्गविरहित व राज्यविरहित समाजाची अपेक्षा त्या ठिकाणी बाळगली आहे, ज्याला त्याने साम्यवादी अवस्था असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून त्याचे एकूण तत्त्वज्ञान हे साम्यवादी तत्त्वज्ञान म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखल्या जाते. तर अशा प्रकारे एकूणच कार्ल मार्क्सने राज्यनिर्मितीला उत्पादन साधने किंवा आर्थिक घटक किंवा संपत्ती किंवा पैसा हा घटक मुख्यतः कारणीभूत आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्याच्यावर ज्या टीका करण्यात येतात ते आपण नंतरच्या तासिकेला बघणार आहोत. आज आपण यापुरते थांबणार आहोत. धन्यवाद.